करण लहानेला आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज देऊ. सचिनजी टेंबे आणि त्याचबरोबर रिजवानजी शेख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं करणसाठी. हार्डलक करण, टपलक. आणि जाऊया बॅचच्या दिशेने जिथे मात्र कडाब उर्दात डॉर्ली अशी बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मायक्रोफोन वरती येतील महेशजी धुळे सर. धन्यवाद. चला धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. मागच्या दिशेने जाऊ. एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि आता अगदी आपण पाहतो पहिला बॉलवरती स्क्वार कट नजाकत भरा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल चाललाय कल्पेश साळुंकेच्या बॅट मधून पहिला चौकार. चौकार सुद्धा हा पहिलाच आहे. धाबा संख्या बलकावती 11 आमच्या समवेत आमचे ऑफिशियल स्कोरर राजेश भगत आहेत ज्यांचं कटआउट अगदी समोर आहे. ओ या दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंप शाहरुख खान प्रमाणे हात बाहेर काढलेत पंचांनी आणि अंबर सिग्नल बाईट बॉल या ठिकाणी देण्यात आलाय. अभांतर धाव मिळते. हार्ड लक करण केएल आणि वेल प्लेड मिस्टर सचिन केवणे अँड ऑल टीम. मुळगावचे मंगेश कदम आणि कानोरगावचे संदेश राऊत यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती मंगेश कदम म्हणजे एक चांगले कबड्डीपटू आहेत. त्यांना विनंती राहील की आपण या मंचावरती स्वागत आहे आपलं. कल्पेश या ठिकाणी बाद होत आहेत. अगदी आपण पाहिलं तर ज्याच्या बाट मधून एक चौकार एक षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये येतात अभिषेक देवगरे कर्जत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत आणि या संघाला अगदी आपण पाहतो लीड करत असताना एक चांगलं नेतृत्व म्हणून अभि देवगर यांच्याकडे पाहिलं जातं आणि आता इन ॲट नंबर 3 ला मैदानावरती ते दाखल होत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी पहिला चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा द्वारली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. एका बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहताय तर दुसऱ्या बाजूला मलंगडचं क्रिकेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. धाबा संख्या फलकावरती 12 असताना पहिला धक्का लागलाय. अगदी आपण पाहतो कल्पेश सांगतात की बॅटच्या टोळला लागून हा बॉल थोडस मी तर म्हणेन बिस्टाम राहिला आणि जास्त वेळ हा चेंडू हवेमध्ये तरंगलाय. सुरुवात अप्रतिम करून दिली होती संघाला असे आमचे स्कोरर सांगतात. 12 धावा फलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती. भूषण बैकर K7 भरपूर खुश आहेत. हो लाईन चांगली पाहायला मिळते. पडला नंतर भन्नाट वेगवान चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय. अष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू चालला तोपर्यंत डॉट बॉल. धाबा संख्या स्थिर तुम्ही पाहतात. 12 धावा फलकावरती आहे. ही सुद्धा मॅच अतिथीची पाहायला मिळेल. पहिला सामना जयहनुमान आडिवली संघाने जिंकला. दुसरा सामना चेस करत असताना जिंकला तो जयहनुमान जोबली टीमने. आणि आता मागचा सामना आपण पाहिला तर इथे धावा डिफेन्स करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्या. हो या ठिकाणी सुद्धा संघ जिंकला जयहनुमान ढवळपाडा संघ. म्हणजे आज खऱ्या अर्थाने योगायोग आहे. पहिला मॅच जयहनुमान आडिवली, दुसरा मॅच जयहनुमान जोबेली आणि तिसरा मॅच जयहनुमान ढवळपाडा. तिन्ही विजेते संघात. शेवटचा बॉल हा सुद्धा राहिलेला आहे. डॉट षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिलं एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. माफ करा कदाचित आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की गिरिजा 11 शिवशक्ती कडाव हा संघ आहे. हो फुलटॉस बॉल लोअर फुलटॉसला मात्र कन्वर्ट केला. बाचे कडा मागे चालला. गली पॉइंट मधून ट्रॅव्हल होतो बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल बॉल. शतरक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागली होती आणि अखेर ती शर्यत जिंकली आहे बॉलने. बॉल सीमा पार 4.
पण या नावाने संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतो द्वारली संघ. चांगली मॅच ही सुद्धा पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये मनीष. हो शॉट ऑफ लेन खेचून मारलेला फटका आपण पाहतोय. जणू काही फटका सजवण्यात आला होता कुशल गुरवच्या माध्यमातून. बॉल चालला सीमा पार लॉंग लेगला. आणखीन एक धमाका षटका. बॉल चाललाय अगदी आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चला ढवळपाडा संघाला विनंती करायला आपण कुठेही जाऊ नका, कारण या ठिकाणी लगेचच तुमचा सामना या ठिकाणी आपण घेणार आहोत. लेफ्ट आर्मवरती विकेट. हो बॅटची आतली कडा. यावेळेस डीप मध्ये बॉल चाललाय. एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आली आणि आता सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो इकडे पुढे चालली आहे. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्यानंतर षटकार कुशल गुरुच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर त्याच्या बरोबर एक डॉट सुद्धा टाकण्यात आला आणि आता एक चिकी सिंगल स्ट्राईक रोटेट करण्यासाठी घेण्यात आली आहे. संघाची धावत संख्या धाव फलकावरती 23-23. हो या दरम्यान प्रतिम बॉल. अत्यंत सुंदर चेंडू वेगवान रीतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर किती भन्नाट वेगाने अस्थिरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. जणू काय स्टॅन लगत हा बॉल अस्थिरक्षकाकडे चाललाय. डॉट बॉल पुन्हा एकदा डॉमिनेट केलंय अभि देवगर यांना. चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज मनीष. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मागे चालला. बॅटची कडा होती. आणखीन एक डॉट बॉल. संपर्क नाही आहे. धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतो 23-23. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यानंतर असं वाटलं होतं की एक चांगला स्टार्ट देण्यात आलेला आहे. कुठे मागे वळून पाहणार नाही हा संघ, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये कमाल केली आहे द्वारली संघाच्या गोलंदाजाने मनीषने. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आहे धर्मवीर क्रीडानगरी कासगाव ची ऐतिहासिक क्रीडानगरी तुम्ही पाहतात. आणि या ठिकाणी कदाचित अगदी आपण पाहतो स्वतःचा तोल थोडस सावरलाय आणि ते आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम बॉल टाकण्यात आले. शेवटचे 3 चेंडूंची या ठिकाणी आपण जर विचार केला तर सातत्याने डॉट 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 असे 3 चेंडू या ठिकाणी स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. या सन्माननीय अनिलजी भोपी सावरीगावची यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं. आज कदाचित आपण पाहतो आज आणि उद्या सावरे गावामध्ये कर्फ्यू लागेल, कारण स्पर्धा अंतिम टप्प्यात जशी जशी येईल तसे सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मनीषने अत्यंत सुंदर षटक हाताळलं. पहिल्याच बॉलवरती कुशल गुरवच्या बॅटमधून जो षटकार आला ना, त्यानंतर कमबॅक आपल्याला अप्रतिम पाहायला मिळालं. वाखाणण्याजोगी यापेक्षा चांगलं कमबॅक का असू शकतं गोलंदाजाकडे. मनीषचं सुद्धा कौतुक केलं जाईल. द्वारली संघ आपण पाहतोय वलंगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना अप्रतिम खेळ यांचा सुद्धा राहिलेला आणि आता आज बदलापूर नगरीमध्ये हा संघ दाखल झाला. 5 चेंडू डॉट या ठिकाणी आपण पाहिले तर अभि देवगरेला आपण पाहतोय फक्त आणि फक्त केवळ 4 धावांवरती तो नाबाद आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला, जो मात्र मागे बॅटची कडा घेतली आणि गली पॉइंट मधून जो चेंडू ट्रॅव्हल झाला ना, तिथे 4 धावा जरूर मिळाल्या अभि देवगरेला आणि गिरीजा 11 शिवशक्ती कडाव टीमला. गोलंदाज आपण पाहतो रुपेश. हो या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट पिच बॉल टाकण्यात आला होता. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स उसळी मिळाली आणि ते पंच सांगतात की बाईट बॉल.
अगदी आपण पाहतो पूर्व सूचना देण्यात आली 1 फॉर दी कॉल. कदाचित असा चेंडू आढळला. काल आपण पाहिलं तर हेमंत मराडे श्री गणेश क्रिकेट संघ माणकुली संघाचा गोलंदाज होता. आतमध्ये जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा अशा पद्धतीचे त्याच्याकडून 3 चेंडू टाकण्यात आले होते. पहिला बाईट देण्यात आला, त्यानंतर एक कॉल त्याला देण्यात आला, त्यानंतर तसाच चेंडू पुनश्च एकदा टाकण्यात आला होता. नो बॉल तिथे पंचांनी घोषित केला आणि आणखीन एक बॉल तसाच काल सुद्धा पाहायला मिळाला होता. अतिरिक्त बाउन्स ज्या ठिकाणी ज्या स्पॉटमध्ये चेंडू पडतो ना गुड लेंथ वरून तेव्हा थोडासा टेक ऑफ सुद्धा होतो. धावसंख्या फलकामध्ये आपण पाहिली तर आता स्थिर आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. पहिला चेंडू वाईट जरूर आला जो मात्र अतिरिक्त बाउन्स होता आणि त्यानंतर लगेचच कमबॅक केलाय. कुशल गुरव स्ट्राईक एंडला. हो यावेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू चालला हळूवार पद्धतीने. इथे धोका होऊ शकतो. हो या दरम्यान बाल बचावले गेलेत. अगदी आपण पाहतोय हो नाही असं करत असताना आपण पाहतोय सातत्याने क्रिकेटमध्ये या गोष्टी व्हायला हव्यात. एस नो वेट या कॉलची गरज असते आणि नितांत करत असताना अगदी ॲड मोक्याच्या क्षणी इथे मात्र नोचा कॉल आला. कदाचित तू धावू नको, ही धोक्याची धाव होऊ शकते हे सांगण्यात आलं आणि मात्र मागे चाललाय कुशल गुराव. धावसंख्या धावफलकावरती 1ने या ठिकाणी पुढे सरकती आहे. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला बॉल चालला डीप मध्ये, एक कंप्लीट करण्यात आली आहे. फक्त एक कसावीवरती समाधान. कदाचित आपण पाहिलं ना तर आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतात की मागचे 7 बॉल जर तुम्ही पाहिले ना तर मात्र एकही मोठा फटका नाही आहे. कुशल गुरवचा जो षटकार पहिल्या बॉलवरती आला होता ना मनीषच्या विरोधात तिथून एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये आणि एकही दुहेरी धाव सुद्धा आलेली नाहीये गिरिजा 11 शिवशक्ती कडाव संघासाठी. हो यावेळेस आपण पाहतोय याच फटक्याची अपेक्षा होती कल्पेश साळुंके अँड ऑल टीमला. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, खेचून मारलेला हा सुद्धा स्ट्रोक आपण पाहतोय कुशल गुरवच्या बॅटमधून या ठिकाणी निघतायत आगणीच्या ज्वाळा आणि बाहेर पडलाय हा तोफीचा गोळा. षटकार. थँक्यू नरेश भोईर यांच्या मामाच्या गावाचा संघ हा द्वारली. कारण जेव्हा जेव्हा कबड्डीमध्ये नरेश खेळत असतो तेव्हा द्वारली संघातूनच कबड्डी खेळतोय हे आम्हाला चांगलं माहिती आहे. गावदेवी नेवाळी संघ असतो आणि सातत्याने त्याच विभागामध्ये आपल्या कबड्डीची छाप त्याने सोडलेली आहे. असा एक जबरदस्त खेळाडू आहे कबड्डीपट्टू नरेश भोईर. हा बॉल चाललाय सीमा पार, आणखीन एक धमाका षटकार. सर्व खेळाडू आहेत. अगदी आपण पाहिलं तर शिवशक्ती कडाव सुद्धा कुठे आपल्यासाठी लांब आहे. अगदी आपण पाहतो त्या ठिकाणी बाल दिगंबर गणपती बाप्पाचं देवस्थान सुद्धा निसर्गरम्य वातावरण आहे शिवशक्ती कडाव म्हटलं तर. आणि त्याच शहरातून अर्थातच कर्जत शहरातून कडाव गावातून बिलॉंग करणारा हा संघ आहे गिरिजा 11 शिवशक्ती कडाव. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 चालू आहे. 38 धावा 38. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घरंगळत बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक बेगाने आलेत डीप वरून या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या सरासरीने 39 धावा फलकावरती आहेत. चांगली स्पर्धा आपण पाहतो. आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. आज बदलापूर असेल, टिटवाळा असेल, भिवंडी असेल, कर्जत असेल, वांगणी असेल अशा अनेक बेल्ट मधून जे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. मलंगड असेल, दरम्यान जोबेली गावचे प्रसिद्ध छकडेवाले बालचंद्र शेठ माळी यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. या आपलं साहेब स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय नाद एकच बैलगाडा शर्यत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालेला आहे. खेळाडू बसतील पाणी पीत तोपर्यंत ऐकूया डीजे महेश भुईर यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. एक नंबर नाव गाजतई ठाणे जिल्ह्यात.
जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला भोईर दादाची साथ हाय आयोजनाला अमर भगत प्रसाद भोईर नेहमी असताना त्यांच्या जोडीला जय भवानी मित्र मंडळ असतो नेहमी त्याच्या साथीला हे ब्रदर्स ग्रुप यो असतो ऋतिक नितीन दादाचे साथीला ऋतिक भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला टीमचा खेळ सुद्धा संपलेला आहे. काही मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. परंतु आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या मॅचचा सुद्धा आनंद घेतोय. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा फलकामध्ये 39 आणि या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय अश्विन मसने यांच्या ठिकाणी आगमन झालंय. जावई त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जावई म्हटलं तर एक वेगळा सन्मान असतो. स्वागत आहे आपलं. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं चालू झालं आणि 4थ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलमध्ये विकेट डाऊन. फलंदाज कुशल गुरव बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज कुशल सुद्धा बाद झालेला आहे. 39 वरती धक्का क्रमांक या ठिकाणी तब्बल दुसरा लागलेला आहे. तो गिरीजा 11 शिवशक्ती कडाव संघाला. गोलंदाज आपण पाहतो मनीष. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होती संघाच्या वतीनं 4थं आणि या दरम्यान आपण पाहतो वैयक्तिक दुसरं षटक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतो कासगाव चषकाचे एक दमदार आयोजक आणि आपण पाहतो महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव अर्थातच किरण शेठ राऊत मोठ्या लक्ष बैलाचे बालक आहेत. त्यांच्या ठिकाणी आगमन होतं. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं किरण शेठ आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. बॉल सल्ला मागे आणि आता अंपायर सिग्नल. दॅट्स अ 4 रन. एक दिलदार हस्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचे किरण शेठ राऊत गोलंदाज सच्या. ओ या दरम्यान चेंडू बॉडीवरती आदळतोय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त असल्या कारणास्तव पंच सहमत नाही आहेत आणि इथे मात्र सांगतात डॉट बॉल फक्त असेल. संघाची धावसंख्या स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. गिरीजा 11 शिवशक्ती कडाव संघाची 43 धावा आहेत. या षटकातील आपण पाहतो गोलंदाज मनीषचे काही चेंडू शिल्लक आहेत. ज्या मनीषनं बाखडणं जोगी स्पेल या अगोदर सुद्धा हाताळलेला आहे. म्हणूनच की काय द्वारली संघाने आणि द्वारली संघाच्या संघनायकाने त्याच्यावरती जबाबदारी दिली आहे. चांगली गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बाडी स्ट्रॉंग ऑफला. शतरक्षक थोडेसे फंबल झालेत. त्याचा पुरेपूर फायदा घेतला जाईल का हा प्रश्न. आणि आता इथे 2 धावा चित्त्याच्या बेगाने एकवटल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. या ठिकाणी अभि देवगरेला तुम्ही पाहताय. नॉन स्ट्राईक स्ट्राईक विशालला विशाल कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीने कुशल गुरवणे का अप्रतिम बॅटिंग केली तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघ द्वारली आहे. एका बाजूला मलंगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 2 संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या प्रतिस्पर्धी खेळतात. चांगली लढत होणार आहे. धाबांची इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये कडाव संघाला
शेवटचे या सन्मान आपण जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ या षटकातील बॅलन्स आहे. चांगली धाबसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. 45 धाबा झालेल्या आहेत. धाबा होत आहेत, फक्त बनवाव्या लागतील. बॉल चालला विशालच्या बॅटमधून मिड विकेट काऊ कॉर्नरला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आणखीन एक फ्लॅट षटकार. पहिल्या मॅच मध्ये अडिवली संघाने 62 धाबा चेस केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये झोबिली संघाने 88 चेस केल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर जबरदस्त 70 पेक्षा जास्त धाबा बनवल्या टीम ढवळेपाडा संघाने आणि त्या धाबा सुद्धा डिफेंड करण्यात आल्या. म्हणजे अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि त्यामध्ये धाबा सुद्धा चांगल्या होतात. मग शिवशक्ती कडाव संघाला त्या धाबा बनवावाच लागणार आहे. चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे या मॅच मध्ये टीम द्वारली संघाच्या बरोबर. षटकार ठोकला विशालने. संघाची धाबसंख्या चालली आहे 50 अप 51 धावा. ऑल इंडिया शेवटचा अंतिम बॉल षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. विशाल स्ट्राईक केला ज्याच्या बॅट मधून षटकार नुकताच आलाय. हो आणखीन एक यावेळेस आपण पाहतो अक्षरशः तुटून पडलाय. सेकंड इन रो बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिट्स आउट ऑफ द पार्क. गेंद आई स्लॉट में उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. जिल्ह्याला नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. नितीन भोईर आयोजक एक नंबर नाव गाजतंय ठाणे जिल्ह्याला. शेवटचं अंतिम षटक आता गोलंदाज विश्वास अगदी आपण पाहतो बॉलिंग टाकवरती सज्ज होतात. शेवटच्या अंतिम षटकामध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवलाय द्वारली टीमने. धाबसंख्या फलकावरती आपण पाहतो 2 षटकार आल्यानंतर तब्बल 57 धाबा झालेले आहेत. 57. हो या दरम्यान लाईन चांगली पाहायला मिळते आणि ते कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. अभि देवगरला मात्र माघारी परतावा लागेल कारण विशालच्या बॅटमधून 2 मोठे फटके आपण पाहिलेले आहेत आणि त्याच विशालला हवी स्ट्राईक आणि त्याच्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का गिरिजा 11 शिवशक्ती कडाव टीमला. फलंदाज या ठिकाणी बाद झाला आणि पहिला धक्का अगदी आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात लागलेला आहे कारण या अगोदर 2 खेळाडू या ठिकाणी बाद जरूर झालेत. हो फटका अप्रतिम पाहायला मिळालाय. उचलला या बॉलला सुद्धा विश्वासच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात झाली आहे. याच्यासाठी मात्र स्ट्राईक घेतली आहे विशालने. बॉल सीमा पार. आणखीन एक धमाका ब्लास्ट षटकार.
अशी सांगितले की धाबा होत आहेत. मग शिवशक्ती कडाव संघाची सुरुवात इतकी खराब का यावेळेस आपण पाहतोय मिस्टार्निंग स्ट्रोक आणि सेलकण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धाबेसाठी निघाले. पुन्हा एकदा 2 धाबा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता ताळांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर शिवशक्ती कडाव डगआउट मध्ये थोडस शांत होता परंतु जशा धाबा इथे बनत गेल्या तसा मात्र टाळ्यांचा आवाज सुद्धा वाढलेला पाहायला मिळतोय. संघाची धाबा संख्या 2 मध्ये आपण पाहतोय ऍड होत असताना 65 धाबा. फुलटॉस बॉल लपटे ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. एक टप्पा या ठिकाणी आपण पाहतो घेत बॉल चालला सीमा पार. क्षेत्ररक्षकाला दिले हुलकावणी. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि जिम्मेदारी ढकलणं फार सोपं आहे परंतु जिम्मेदारी स्वीकारणं कठीण आहे आणि कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरला सांभाळत असतो आणि आता ती भूमिका निभावतोय मैदानाच्या आतमध्ये गिरीजा 11 शिवशक्ती कडाव संघासाठी विशाल. ओ या दरम्यान पंचांकडे स्ट्रॉंग अपील. SDSOUTLBW लेग बिफोर विकेटच्या साह्याने फलंदाज होईल बाद. विशाल बॅक टू द पॅव्हिलियन. आणि ते बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर डीप बॅकवर स्क्वेअर लेगला. आणखीन एक धमाका. गिरीजा 11 शिवशक्ती धाबा मिळतील 6 आणि संघाची धाबा संख्या एकंदरीत 5 षटकांच्या समाप्तीनंतर 75 धाबा. 76 धाबांचा आव्हान असणारी टीम द्वारली संघासमोर. शहात्तर धाबांचं लक्ष मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं. 75 धाबा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि आता 76 धाबांचं आव्हान कशा पद्धतीने चेस करेल टीम दुबारली संघ किंवा धाबा डिफेन्स करेल गिरीजा 11 शिवशक्ती कडाव. या दोन्ही टीम मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. याचं उत्तर तुम्हाला मिळेल या इनिंग मध्ये आणि जशी इनिंगला होईल सुरुवात या कॉमेंट बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया पुन्हा एकदा राहुल चव्हाण यांचा आवाज. धन्यवाद.
अश्विन मसने यांचा इथे मान सन्मान अरुणजी भोईर यांच्या हस्ते. आडिवली संघाचा कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचे. रुपेश दादा भोसले यांचा इथे तुझी मान सन्मान करण्यात येईल. रुपेश दादा मुसले याचा इथे मान सन्मान ऋतिकजी भोईर यांच्या हस्ते. बघा आडिवली संघ कर्णधार इथे असेल तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचे. आडिवली संघ स्टेज सोबत संपर्क साधा. एक महत्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. नेक्स्ट मॅच डवलेपाडा अगेन्स्ट या संघातून जो संघ विजय होईल त्यांचा सामना असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. सह्याद्रीचा सिंह करतो तो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय भवानी मित्रमंडळ सावरे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत स्मृती चषक 2025 पर्व आपण एन्जॉय करतो आणि खास करून सावरेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली हे भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. सामन्याला सुरुवात पहिल्याच बरोबर चौकार जरूर पार मिळेल. नितू माळी सज्ज होतो गुरुदाची मार्क वरती. पहिला बरोबर चौकार आल्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न तो देखील करतोय. 76 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पार मिळेल. एका बाजूला श्री मलंगडचं क्रिकेट तुम्ही एन्जॉय करताय. द्वारली संघ मैदानावरती खेळतोय तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहू शकता कर्जत तालुक्यातील एक नामवंत संघ मैदानावरती खेळत असताना शिवशक्ती गिरिजा 11 कडाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पार मिळेल. ऑन साइडला घेतलाय फटका फसलाय डीपमध्ये खेळाडू अभि देवगरे स्वतः संघनायक पोहोचलाय आणि अखेर एक चांगला झेल तिथे स्वीकारत असताना फरदच बाद.
एक चौकार जरूर आला, परंतु पुढच्याच बॉलवरती विकेट संपादित करत असताना तुम्ही पाहताय गोलंदाज नीतू माळी हृदयनाथला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर मैदानावरती करण हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. हृदयनाथ त्याच्या साथीने तुम्ही पाहिलं मैदानावरती बॅटर दाखल झाला होता. विनायक समोर एर्टिगा गाडी आहे, एर्टिगा गाडी आपण थोडस बाजूला घ्या. ग्रे कलरची एर्टिगा गाडी आहे, आपण थोडीशी बाजूला पार्क करा, कारण तिथे काचचे रिफ्लेक्शन डोळ्यावरती होतात. त्यामुळे विनंती आहे आपण थोडीशी गाडी बाजूला पार्क करा. चार चुंबचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 4. हा ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. येस, जो प्रेक्षक माहिती पोहोचवतो धन्यवाद. ती कार थोडीशी बाजूला पार्क करा, कारण आरशी डोळ्यावरती येते, काचेचे रिफ्लेक्शन डोळ्यावरती होते, त्यामुळे थोडस गाडी क्रॉस पार्क करा आपण. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला भेटतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. फटका टोकला, धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धाव फलकावरती जोडली गेले 11 11 धावा धाव फलकावरती जोडले गेल्या. षटक क्रमांक पहिलेच खेळ आता समाप्त झाले. 4 ओव्हरची मॅच 2 शिल्लक. या मॅच मध्ये आपण पाहतो 76 धावांचं टार्गेटचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये एक फरदात बाद जरूर झाले, परंतु धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल 11 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 24 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. या मॅच मध्ये दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. या मॅच मध्ये चांगली लढत जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत चांगला क्रिकेट यंदाच्या सीझन मध्ये दाखवलं, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहावं लागेल. टॉस जिंकला होता टीम डॉर्ली संघानं आणि क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. आममध्ये केलं होतं बॅटिंगसाठी टीम कडाव संघाला आणि बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तब्बल 75 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या आणि आता 76 धावांचा टार्गेट उर्वशी बाळगून आपण पाहिलं सलामी जोडी हृदयनाथ आणि त्याच्या साथीनं बॅटर विनायकला आपण पाहिलं, परंतु हृदयनाथ इथून मात्र बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती विनायक आणि त्याच्या साथीनं करण ही जोडी आपण पाहिली आहे. जय गोलुबा क्रिकेट संघ दॉर्ली हा संघ मैदानावरती खेळतोय, कारण दॉर्लीची स्पर्धा आम्ही पाहिली होती. शाखा प्रमुख अभिमन्यू चिकनकर साहेब त्यांच्या सोपऱ्यातून साकार झालेली एक मोठी स्पर्धा आम्ही पाहिली. त्या स्पर्धेमध्ये आम्ही देखील भेट दिली होती खरं तर समालोचक करत असताना, आणि नीटनेटकं आयोजन त्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही पाहिलं. त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. षटक क्रमांक 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. दर्शन आलेत गोलंदाजी बार्कवरती आणि आता पहिल्याच बरोबर ते दर्शन दिले बॅट बॉलच्या माध्यमातून. लेफ्ट हँड सीमर आहेत. पुन्हा एकदा टप्पा पडला, बॉल मात्र बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धाव फलक एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 13 धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. 13 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. चला एर्टिगा कार बघा, आम्ही वारंवार तुम्हाला सूचना पोहोचवतोय. प्लीज विनंती आहे आपण थोडीशी गाडी बाजूला पार्क करा, कारण डोळ्यावरती काचचं रिफ्लेक्शन होतोय. बघा तिथे प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचवा. बघा आयोजन कमिटी येईल आणि त्यानंतर असं काही कृत्य करू नका मित्रांनो. प्लीज थोडीशी बाजूला पार्क करा. अजून थोडीशी पुढे घ्या. थँक्यू सो मच. थोडी अजून मागे घ्या, थोडी, फक्त थोडी. थँक्यू. चला आभारी आहोत. एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेली. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, गॅप मध्ये घेतला. लॉंगरला खेळाडू भरपूर वेगाने पोहोचतोय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार.
थैंक यू सो मच। ना जिंदगी खुशी ना मौत का गम, जब तक है दम जय शिवराय कहेंगे हम छत्रपती शिवाजी महाराज। बिगिट केलाय, ऑन साइडला खेचलाय, यावेळेस देखील ऍक्शन रिप्ले तुम्हाला बाहेर मिळेल. गॅप मधून बॉल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा बॉल केली, ऑन साइडला खेचलाय, हा फटका चांगला आहे. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा ठकसा स्वीट साऊंड कानावरती आदळलाय आणि बॉलने केले बाउंड्री लाईनची सफर. मिळतील धावा 6 षटकार. कोणतीच धाबा फलकावरती जोडल्या गेल्यात. 8 चेंडू टाकत असताना 3 चेंडू खराब टाकलेत. गोलंदाज तुम्ही पाहता गोलंदाजी बारकवरती दर्शन. अजून एक डी बॉक्स लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 चौकारानंतर सलगचे 2 षटकार. बॅटर करणच्या बॅटमधून हा धमाका बॉल सीमा पार सिक्सर. थँक यू सो मच. धाव फरक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला धावा पाहायला मिळतील आतापर्यंत 35. 35 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये 26 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय नवीन आलेला खेळाडू करणला. तुम्ही पाहता त्याच्या बॅटमधून 26 धावांची रिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि जिंकण्याकरता टीम द्वारली संघाला 41 धावाची गरज आहे. या मैदानावरती धावा होतात हे आपण पाहिले, कारण सकाळच्या सत्रामध्ये देखील एक मोठी टोटल जरूर सेट केली होती टीम उमरवलीनं आणि त्याच धावाचा पाठलाग करत असताना काय खेळ दाखवलाय टीम आडिवली संघानं. जोबिली संघाला देखील आपण पाहिलं जबरजबल त्या मॅच मध्ये टार्गेट होतं 85 धावाचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट देखील सहजरित्या चेस केलं टीम जोबिली संघानं. त्यामुळे या मॅच मध्ये देखील आता टार्गेट 76 धावांचं आहे. हे टार्गेट मोठं नाहीये, हे टार्गेट सेफ नाहीये. इथून लाईन खराब. षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा नीतू आलेत. नीतू गवळी, नीतू माळीला तुम्ही पाहता गोलंदाजी मार्गमध्ये दाखल झाला आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा इथे बॉल केली. धावफलक तुम्हाला बॉल मिळेल. पुढे सरकत असताना किरणजी राऊत साहेब मोठा लक्ष बॉलाचे मालक आहेत, त्यांचं आगमन झाले, त्यांचाही सन्मान आम्ही जरूर केला. या मैदानावरती त्यांचे आभार व्यक्त करू. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. प्रमोद बारगडे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या पण मंचावरती. राजेश भगत आपली वाट पाहतात, त्यामुळे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सलग 2 चेंडू आता वाईट फेकत असताना गोलंदाज नीतू बॅटस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडला बॉलला ढकलला, सिंगल इथे मिळते. दुसरीचा प्रयत्न करतात. 2 धाबा. एक बॉलाचा प्रयत्न जरूर होता आणि आता अखेर 2 धाबा मिळतील यात शंकात नाहीये. खराब क्रिकेट थोडंसं जरूर पाहायला मिळेल, कारण थ्रो थोडासा वाईट झाला, त्यामुळे कल्पेश सालुंके बॉलला गॅदर करू शकले नाहीये. दरम्यान 2 धाबा इथे मिळतील एक्स्ट्राच्या स्वरूपात. या 2 धाबा इथे एकवटल्या जात आहेत. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 39. 39 धावा धावफलकावरती जोडले गेल्या या मॅच मध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, बाल बचावले गेले. भरपूर वेगानं इथे मात्र हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु
बाल बाल बचावले गेले. दोन्ही बॅटर तुम्ही पाहता सेफ असतील. प्रमोद वारगडे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. मनपाम जोविलीपाडा. 16 चेंडूचा खेळ अजून शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता 36 धावांची गरज आहे. ऑन साइडला खेळलाय. हा फटका चांगला आहे. हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. तांबडी चांबडी चमकते उन्हात. डीजे मास्टर सॉन्ग वाजवत आहेत. तांबडी चमकते उन्हात चमचमचम. परंतु सध्याच्या घडीला नवरा पाहिजे गोरा गोरा हे देखील भरपूर ट्रेंडिंग वरती. 8 चेंडू मध्ये 32 धाबांची खेळी आता साकारत असताना तुम्ही पाहताय मैदानावरती बॅटर करण. पंधरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 30 धाबांची गरज. अजून एक मोठा फटका तुम्हाला पार मिळतो. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने दूरवरून पोहोचतील. त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. अजून एक देखना स्ट्रोक. चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. एवढ्या उन्हात जर मुलं खेळली तर कसा काय गोरा मिळेल. हरकत नाही. थोडीशी मजाक मस्ती. रोशन मुसळे ज्यावेळेस आमच्या सोबत असतात आमचे जवळचे मित्र आहेत. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. माफी असावी. आणि अजूनही 26 धाबांची गरज आहे. यू मीन्स आय विल डेफिनेटली. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान बालिवली गावचे उद्योजक समाजसेवक पुंडलिकजी मस्कर साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्या साथीला सौरभजी भजे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किरणजी राऊत साहेबांसोबत ते चर्चा करतात. खरं तर मोठा लक्ष बैलाचे मालक आहेत किरणजी राऊत साहेब. त्यांच्यासोबत चर्चा रंगली आहे. आमचे मित्र संकेतजी राऊत साहेबांचं देखील आगमन झालंय. संकेतजी राऊत तुमचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुंडलिक शेठ मस्कर यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. सौरभ आपण या. सौरभ एक चांगला क्रिकेटर आहे परंतु सध्याच्या घडीला तो बैलगाडा क्षेत्रामध्ये त्याने मात्र प्रवेश केला. तेरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. 13 बॉल 26 धावांची गरज आहे. सामना तुम्हाला तोलायमान परिस्थितीमध्ये जरूर पार मिळेल कारण प्रत्येक बॉलवरती आता 2 धाब्यातून 1 डबा लागतील. या मॅच मध्ये गोरदा सज्ज होतोय. आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. बर्दा वेगाने बॅटन पाडच्या मधनं बॉल निघून चालला. रक्षकाच्या हातामध्ये समीकरण तुम्हाला पार मिळेल. येणारे 12 बॉलचा खेळ आता शिल्लक तुम्हाला जरूर पार मिळतो. या मॅच मध्ये 26 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 26 इथून बनतील का हे देखील पाहावं लागेल कारण या मॅच मध्ये तुम्हाला समीकरण पार मिळेल. ही स्पर्धा अशीच आहे. हे मैदान असंच आहे. इथे सर्वांना ट्रॉफी जिंकायचं आहे. इथून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथं मात्र जिंकायचं आहे कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जो जिंकेल त्याला 10,000 रुपयाचं पेट्रोल मोफत आहे या स्पर्धेमध्ये. हे देखील विसरून चालणार नाहीये. त्यामुळे इथून हे सामना जिंकण्याचा प्रयत्न सर्वच करतील. खरं तर स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर आणि दत्तात्रय शेठ भगत यांच्या नावाला उजाळा येण्याचा प्रयत्न सातत्याने तुम्हाला पार मिळेल. चला पाणी घेऊन जा. जल है तो कल है असं म्हटलं जातं. त्यामुळे आता पाण्याची व्यवस्था करा.
थँक्यू सो मच. योगीजी राऊत साहेब यांचं गुणगान करणारे संगीत होतं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मालिकाभराची बाईक लाभली आहे. त्यांचे जवळचे मित्र आहेत नितीनजी भोईर. भरपूर प्रेम आहे. काल व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून साहेब जोडले गेले होते. योगीजी राऊत साहेब ज्यांनी या स्पर्धेचा आढावा घेतला. 12 बॉल 26 धाबाची गरज. कुशल पहिला बॉल बेगावरती स्वार असलेला गोरदा तुम्ही पाहताय बेगाला बीट करतोय. कुशल गुरव कर्जतचा बंटर बॉय. सध्याच्या घडीला तुम्हाला गोलंदाजी मार्गपती जरूर पाल मिळेल. समोर बॅटर दाखल झालाय. स्टॅकिंग एअरवरती बॅटर तुम्हाला पाल मिळेल. विनायक जो सलामीला दाखल झाला या मॅच मध्ये. येस सावरे गावचे जावई आहेत विनायक. खरं तर 2 दिवस आधी देखील सावरे गावचे जावई ज्यांनी मात्र झेल स्वीकारला होता. यस त्यांच्या मागे डाई लागवत असताना झेल स्वीकारला. त्यावेळेस यस सचिन राऊत होते कानूरचे. त्यावेळेस अभिमानाने सांगितलं नरेश भोरला की आमचे जावई आहेत म्हणून. यस पंच काहीसा इशारा करतात. बॅटबॉल साठी रिव्ह्यू घेतलाय का पंच? बॅटबॉल साठी रिव्ह्यू नाहीये, याची आपण नोंद घ्यायची. जो काही निर्णय असेल तो आपण ऑन फील्ड अंपायर आपण द्यायचा. त्यामुळे आता व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. जो काही इशारा पंच करतील तोच इशारा तुम्हाला देखील मान्य करावा लागेल. यस मॅच आपण रिदम तोडू नका विनंती आहे. येस खेळाडू कक्षातून कोणीच आवाज देऊ नका, कारण जरी जावई खेळतात तरी देखील नियम सर्वांना सारखे आहेत असे नरेश भोईर यांनी सांगितलंय. अतिशय कठोर नियमावली तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर सज्ज होतोय कुशल. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. भरपूर वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज जाता वेगाने बीट करतो. या मॅच मध्ये अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये इथून गरज होती जिंकण्यासाठी 26 धाबाची, परंतु अजूनही 10 बॉलचा खेळ आता शिल्लक. या मॅच मध्ये 25 धाबाची गरज. गोल्डन फिंगर खरं तर राजेश भगत आमच्यापर्यंत बायती पोहोचवत असताना जे मात्र स्कोररच्या भूमिकेत आहेत. भरपूर मोठी जिम्मेदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. कुशल राईट नंबर विकेटना फटका चांगला ऑन साइडला खेचला. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. बराच काळ जावई शांत होते, परंतु आता सांगतात शांत बसायला. अरे लढता लढता पडलं तरी चालेल, त्याचा मला खंत नाही, कारण शांत बसायला मी काही दोरली गावाचा संत आहे. षटकार कारण मामा आहेत नरेशचे जे बॅटिंग करतात. नो बॉलचा इशारा, त्यावरती आक्रमण तर केलाय. फटका फसलाय. जेल स्वीकारला. 2 धाबा 1 मिनिटाचा प्रयत्न होतोय आणि अखेर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि आता धाबा आणि धाबाच मिळतील. चला खेळाडू पक्षातून आवाज नकोय. बघा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये कठोर नियमावली आहे. आमचे नरेशजी भोईर ज्यांचं कबड्डीवरती भरपूर प्रेम आहे, परंतु क्रिकेट क्षेत्रामध्ये ते देखील आता पदार्पण करतात. आणि खास करून कानूरची स्पर्धा असेल, जांभळेचं मैदान असेल, ते आम्हाला चांगल्या प्रकारे आठवतं. नरेश भोईरनं मारलेले 3 बॉल 3 षटकार. डाईव्ह लागवत असताना टिपलेला झेल. रोशन मुसले देखील काहीतरी इशारा करतात. 3 बॉल 3 षटकार. यस क्या बात आहे. परंतु ती स्पर्धा ऑफलाईन होती, त्यामुळे नरेश पडद्यावरती आले नाही, परंतु ते पडद्यामागचे हिरो आहेत. कुशल अजून एक धमाका, अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. नरेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक जिंकण्याकरता 10 धाबाची गरज. 8 चेंडू 10 धाबाची गरज आहे. 2 बॉल दोन्ही संघासाठी आता भरपूर महत्वाचे. त्या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय. भद्रपती दाखल झालाय. बॅटर विनायक.
इथे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, पंचाकडे पाहिलं, अशा नजरेनं पाहिलं होतं, परंतु लाईन भरपूर चांगली होती कारण बॉलचा पाठलाग केला होता. बॉल इथे मात्र गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न पुढे पुढे फसतोय. 76 धावांचं टार्गेट होतं, त्यामुळे आता 10 धावांची गरज आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल आता या मॅचमध्ये शिल्लक तुम्हाला पाहायला मिळेल. बिग हिट केलाय, फटका फसलाय, खेळाडू पुढे सरकतोय, झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, 2 धावा मिळतील या शंकाच नाहीये. आणि आता समीकरण येऊन ठेपलाय. शेवटचे 6 बॉल आणि या मॅच मध्ये 10 धावांची गरज होती, परंतु आता 8 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण खेळायला सुरुवात करतो. स्वर्गीय दत्तात्रय शेठ भगत यांचे सुपुत्र खरं तर आमचे राजेजी भगत, जे मात्र स्कोररच्या भूमिकेत आहेत, ज्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे या स्पर्धेची आणि पिताश्रींच्या नावाला कुठेतरी उजाळा देण्याचं कार्य करायचे. त्याच अनुषंगानं ही स्पर्धा भरवण्यात आली. त्यामध्ये ऋतिकजी भोईर असतील, नरेशजी भोईर यांचे मोठं सहकार्य आहे. अमर भगत असतील, रोशन मुसळे असतील, नरेश शेलार असतील, त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता 8 धाबाची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतो, षटक क्रमांक 5. पहिला बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, धाबा मिळतील 4. येतो चौकार. दर्शन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. फक्त आणि फक्त आता 4 धाबाची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय, गोलंदाज फसलाय, बॅटर रुसलाय, त्याला मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतो टीम दौडलेला. बॅटर आउट. चला टीम जोवेली संघाचे खेळाडू चेतन आपण संपर्क साधा. कर्णधार कॅप्टनला पाठवा. कॅप्टन सुधीर धुळे आपण यायचा आहे. सामना तुमचा नंतर आहे, परंतु फक्त कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आपण संपर्क साधा. यानंतर सामना असणार आहे धवलीपाडा विरोधात. जो संघ विजयी होईल त्यांची मॅच असणार आहे. चार चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 4 धाबाची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा इथे मात्र अजून एक चांगला जेल टिपत असताना हा सामना आता रंग बदलतोय. सरकारसारखा रंग बदलणार क्रिकेट तुम्हाला जरूर मैदानावरती पाहायला मिळेल, कारण जिथे तुम्ही पाहताय 6 चेंडूमध्ये 8 धाबाची गरज होती. सलग 2 बॅटर आता आउट झालेत, त्यामुळे आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि 4 धाबाची गरज आहे. मोकाच्या निर्लक्षणी धोक्याची घंटा वाजली आहे का या मॅच मध्ये पाहावं लागेल, कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय सलग 2 बॅटर आता आउट झालेत. इथे मात्र समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. म्हटलं जाताना यही नहीं मिळती राही को मंजिल, दिल में
एक जुनून सा जगाना पड़ता है। अरे पूछो उन चूड़े से कैसा बनाती है आशिया, वो बड़ी तिनका तिनका उठाना पडता है. थेंबे थेंबे तळेसाचे हे समीकरण आपण पाहतो. या मॅच मध्ये सिंगल डबल जरी धाबा एक पडल्या तर देखील सामना जिंकू शकते टीम द्वारली. परंतु इथून पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर बॅटरला इथून परतावं लागतं माघारी. त्यामुळे आता तुम्ही पाहता 3 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता 4 धावांची गरज. नवीन बॅटर डावकर आता दाखल झाला. एक सिंगल धाबा करण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल मिळतीये लेग बायच्या स्वरूपात एक धाव फलकावरती जोडली जाईल. शिवशक्ती कडाव संघ मैदानावरती खेळतोय. हाच कडाव संघ आपण पाहिला होता. समोर पालघर परिसरातील एक मोठा संघ होता, जाई संघ होता. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना बदलापूरच्या पिसेकर मैदानावरती 6 चेंडूमध्ये एक धाव रोखली होती नीतू माळीनं आणि तोच संघ मैदानावरती कडाव संघ खेळतोय. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना सामना तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 3 धाबाची गरज आहे. परंतु या 3 धाबा मात्र एकवटे जातील का, या 3 धाबा रोखल्या जातील हे देखील पाहावं लागेल. कालच्या दिवसामध्ये असाच सामना तर रंगला होता ज्यावेळेस मानकिली विरोधात फ्रेंडशिप मोहपाडा संघ होता. त्यावेळेस देखील 6 चेंडूमध्ये 11 धाबा रोखायच्या होत्या आणि त्या धाबा रोखल्या होत्या. आणि आज देखील तुम्ही पाहताय 6 चेंडूमध्ये 8 धाबाची गरज असताना सामना जाणार कोणत्या बाजूला. सामना जाणार इथून मात्र ठाण्यामध्ये की सामना जाणार रायगडमध्ये. सामना जाणार इथून मात्र मलंगडला की सामना जाणार कर्जतला. विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली, एज घेऊन बॉल मागे ट्रॅव्हल होतो. दरम्यान एक सिंगल इथे एकपटी दुसरीचा प्रयत्न करतात आणि अखेर बॅटरला इथून मैदान सोडावं लागेल. कुशल गिरवला तुम्ही पाहता ज्याने मात्र चालाकी दाखवली आहे आणि अखेर मैदान सोडावं लागतंय. फरदास बाद. हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. हा ट्रॅकर बॉल त्याला गेलाय पूल. बॉल होते बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल आणि इथे मात्र षटकार ठोकलाय आणि अखेर सामना जिंकलाय टीम द्वारली संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम हार्डलक गिरिजा 11 शिवशक्ती कडाव. इतर क्रिकेटपटूंची टॉस साठी जोविली गावचे माजी पोलीस पाटील शंकरजी धुळे यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
चला अजून एक जावयांची टीम मैदानावरती खेळणार आहे. सुनील केवणे यांचा संघ ढवलीपाडा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, जे सावरेगावचे जावई आहेत. आणि आता खास करून जावयांवरती प्रेम दाखवलंय विनायकजी काठे यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नरेश भोईर यांच्या माध्यमातून मार्ग मॅच खेळाडू करण आपण या ढवलेपाडा आणि दोरली दोन टीमची कॅप्टन आपण टॉस साठी या.